बघा लास्ट लेक्चरला आपण 1.4 हा टॉपिक सुरू केला होता, ज्याचे आपले 4 एक्झाम्पल ऑलरेडी झालेले होते. आता 5वं 6वं आणि 7वं हे 3 एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि हा सर्व टॉपिक जो प्रॅक्टिस सेट आहे हा कोणत्या फॉर्म्युलावर डिपेंड होता, कोणत्या थिअरमवर डिपेंड होता? थिअरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल याच्यावर डिपेंड होता. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं, फक्त एक रिवाइज करतो फॉर्म्युला. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो बरं? एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता तरी 2 ट्रायंगल आहे सोबत, एक ट्रायंगल आहे ABC आणि एक आहे PQR असं आपण कन्सिडर केला. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता सोबत? PQR. ह्या एरियाचा रेशो त्यांच्या साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा असतो, बरोबर ना? म्हणजे इज इक्वल टू काय म्हणतो बरं आपण? यांची साईड काय असेल? AB स्क्वेअर आणि याची करस्पॉन्डिंग साईड काय असेल? PQ स्क्वेअर हे असेल. किंवा B and C BC स्क्वेअर अपॉन याची करस्पॉन्डिंग साईड कोणती असेल? QR स्क्वेअर. और अजून काय असू शकते? AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हा कोणता थेरम बघितला आपण? थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर, हा थेरम बघितला होता आपण. ह्या थेरमवरती आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.4 डिपेंड होता. त्यात आपण 4 एक्झाम्पल ऑलरेडी बघितले. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे, एक्झाम्पल नंबर 5. हा फॉर्म्युला आपण लिहिला आहे आणि तुम्हाला मी सांगितलंय जर 2 ट्रायंगलचे आपल्याला नावं दिलेले नसेल तर आपण काय करतो बरं? ट्रायंगल दिलेले नसेल तर आपण काय म्हणायचो? ट्रायंगल 1 आणि दुसरा काय असायचा? ट्रायंगल 2 असायचा, बरोबर ना? आणि जर त्यांचे साईड पण आपल्याला माहित नाही, ABC का PQR का काही माहित नाही, तर असं आपण काय घ्यायचो? पहिल्याची साईड S1 दुसऱ्याची साईड S2 घ्यायचो, बरोबर ना? कधी जर आपल्याला ट्रायंगलचे नावं माहीत नसेल, ABC PQR XYZ वगैरे काही माहीत नसेल, त्यावेळेस आपण एरिया ट्रायंगलला काय म्हणायचो? ट्रायंगल 1 ट्रायंगल 2. त्याच्या साईडला काय म्हणायचो? S साईड 1, त्याची करस्पॉन्डिंग साईड 2 असं असायचं. आलं लक्षात? बघा आता प्रॅक्टिस सेट 1.4चा आपल्याला 5th एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर काय बघायचं? 5th. सरांच्या समोर लिहू नका एक्झाम्पल, फक्त बघा काय सरांच्या समोर आहे ऑलरेडी. काय दिलंय 5th एक्झाम्पल? एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 2 आपल्याला काय दिले बरं? ट्रायंगल दिलेले. त्यात एका ट्रायंगलचा एरिया किती दिलाय? 225 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काय दिला आपल्याला? 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय. 2 ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिले. नेक्स्ट काय दिले बघा? इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. 2 ट्रायंगल आहे, साहजिक ज्याचा एरिया कमी आहे तो कसा असणार आहे? लहान ट्रायंगल. आणि त्या लहान ट्रायंगलची एक साईड आपल्याला दिलेली आणि ती साईड किती दिली आपल्याला? 12 सेंटीमीटर. देन फाइंड करस्पॉन्डिंग साईड ऑफ द ट्रायंगल बिगर किंवा दुसऱ्या ट्रायंगलची आपल्याला करस्पॉन्डिंग साईड किती सेंटीमीटर असेल ते काढायचं. अलग लक्षात? मग आता बघा एक्झाम्पल तुमच्या समोर तर आहे, मी डायरेक्टच फक्त काही काही गोष्टी गिव्हन किंवा काय काढायचे ते आपल्याला बघायचे. आता ट्रायंगलचं नाव दिलंय का आपल्याला? ABC QP किंवा असं काही दिलेलं आहे का आपल्याला? नाही दिलेलं. पण असं कन्सिडर करू काय? लेट द, पहिले आपल्याला काय दिले? ट्रायंगल दिले ना. लेट द एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स B. एरिया दिलाय, एकाचा एरिया आपण A1 मानू आणि दुसऱ्याचा काय म्हणू? A2 मानू, बरोबर ना? A1 मानू आणि A2. एरिया आहे ना, A फॉर काय? एरिया. एकाचा एरिया म्हणजे आपल्याला 2 ट्रायंगल दिले, माहिती नाहीये पण 2 ट्रायंगल दिलेले. आपण असं म्हणू शकतो ना, जसं मी डायग्राम काढतो, हा एक ट्रायंगल आहे आणि एक मोठा ट्रायंगल आहे. पहिला छोटा दिलाय का मोठा दिला असं काही आहे का? हा नाही, पण पहिले मोठी साईड, हा पहिलीची साईड मोठी दिली ना म्हणून पहिला मोठा, नंतरचा काय घेऊ आपण वाटलं असं एक छोटा. मग आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले. मग आपल्याला हे ट्रायंगलचे ABC PQR असे नाव माहिती नाहीये, म्हणून आपण पहिल्या ट्रायंगलच्या एरियाला काय म्हटलं? A1 आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या एरियाला आपण काय म्हटलं? A2.
बरोबर ना. आणि हे आपल्याला दिलेले किती दिले बरं, तर पहिल्या ट्रायंगलचं एरिया म्हणजे A1 किती दिलाय बरं, 225 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय, बरोबर ना. आणि सेकंड A2 दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला किती दिलाय बरं, 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे, गिवन हे. आता दुसरं काय आपल्याला साईडबद्दल आहे, कशावर माहिती दिली आपल्याला, साईडबद्दल माहिती. मग आपण म्हणू शकतो लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल लेट द करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय म्हणू शकतो, आपल्याला माहिती आहे का AB का PQ आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. मग एका साईडला आपण काय ट्रायंगल B काय म्हणू शकतो बरं आपण, S1 अँड S2. एका साईडला S1 म्हणणार आहे, दुसऱ्या साईडला आपण S2 म्हणणार आहे. मग आता आपल्याला काय दिले, S1 ची व्हॅल्यू दिली का रे आपल्याला, पण आपल्याला काय म्हटलंय स्मॉलर ट्रायंगलची साईड दिली ना. स्मॉलर ट्रायंगल कोणता आपला, S2 म्हणावं लागेल ना. म्हणजे याचा अर्थ S1 दिलाय का आपल्याला, नाही दिलेला. मग S2 दिलाय का आपल्याला, दिलाय. स्मॉलर ट्रायंगलची साईड दिली, स्मॉलर ट्रायंगल आपला दुसरा आहे ना, मग त्याची किती दिली बरं आपल्याला, 12 सेंटीमीटर. आणि काय विचारलंय, फाइंड द साइड ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग हा त्याचा काय असणार, करस्पॉन्डिंग असणार आहे, मग हे काढायचं आहे. मग आता पुन्हा एकदा मी सांगतो डायग्राममध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले, त्यातला पहिल्या ट्रायंगलचा एरिया दिला आपल्याला 225 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया किती दिला आपल्याला 81. त्यानंतर करस्पॉन्डिंग साईड, पहिल्या साईडचा काही एरिया साईड दिलेली नाही, दुसऱ्याची काय दिली 12. म्हणजे ही साईड जर 12 असेल ही साईड त्याची करस्पॉन्डिंग ही साईड असेल ना. मग आपल्याला हिची किती लेंथ तिथे काढायची, हिची लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर, तर हिची लेंथ किती ते आपल्याला काढायची. मग आता आपण ऑलरेडी फॉर्म्युला शिकलोय कोणता, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. हा थेरम काय सांगतो, दोन ट्रायंगलच्या रेशो इज इक्वल टू दोन्ही करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो, बरोबर ना. मग ते आपण लिहू शकतो. म्हणून देअरफॉर आपण म्हणू बघा, देअरफॉर एरिया कोणता बरं, पहिल्या ट्रायंगल डायरेक्ट लिहू शकतो एरिया ऑफ फर्स्ट अँगल अपॉन काय घेऊ शकतो बरं, एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे आपण माशिक फॉर्म्युला लिहिला होता ना, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे आपल्याला आता नावं दिले का रे, नाही दिलेले. म्हणून आपण याला एरिया 1 म्हटलं, एरिया याला काय म्हटलं एरिया 2. मग मी याला एरिया 1 म्हटलं, एरिया काय म्हटलं 2 इज इक्वल टू का असायचा आपला फॉर्म्युला, साईडचा स्क्वेअर अपॉन त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर. मग आता इथं आपल्याला हीच साईड माहिती आहे ना, मग ही आणि ही काय असणार एकमेकांना करस्पॉन्डिंग. बरं एरिया 1 मग त्याच्या समोर कोण येणार आहे, त्याची साईड येणार आहे. म्हणजे काय येणार आहे S1 अपॉन S2, पण यांचा काय येणार आहे स्क्वेअर. कारण की साईडचा काय असतो स्क्वेअर इज इक्वल, माहिती लिहिलं होतं ना आपण काय, साईडचा स्क्वेअर अपॉन साईडचा स्क्वेअर PQ स्क्वेअर असतो ना. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग आपण काय घेतलं, चला स्क्वेअर घेतला, अलग लक्षात काय घेतला स्क्वेअर. मग आता देअरफॉर फक्त काय हे कशावरून लिहिलं आपण, बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता A1 ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, दिली. किती दिले 225 अपॉन A2 ची व्हॅल्यू दिली का, दिली. किती दिली 81 इज इक्वल टू S1 ची व्हॅल्यू दिली का, नाही S1 स्क्वेअर अपॉन S2 ची व्हॅल्यू दिली का, दिली. काय 12चा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर, 12चा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. आता फक्त आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे S1, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड काढायची आहे ना. मग तेवढंच आपल्याला विचारलंय. मग तिकडे मी सॉल्व्ह करतो एक्झाम्पल. मग काय होईल बघा, आता हा 12 आहे बरोबर ना, 12 काय स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरला आहे. अपोजिट साईडला आला काय होईल, न्यूमिनेटरला जाईल, बरोबर ना. म्हणजे काय होईल, डिवाइडचा काय होईल, मल्टिप्लाय होईल. मी फक्त हा 12 स्क्वेअर इकडे आणून मल्टिप्लाय करतो, बाकी काहीच नाही. मग आता काय होईल बघा, 12 स्क्वेअर इंटू 225 अपॉन 81 इज इक्वल टू S1 स्क्वेअर. कळलं सर्वांना.
फक्त मी हा 12 स्क्वेअर का इकडे आणून काय केला, मल्टिप्लाय केला, बाकी काही केलेलं नाही. आपल्याला व्हॅल्यू S1 स्क्वेअरची काढायची का S1ची काढायची, S1ची. म्हणजे आपल्याला स्क्वेअर पाहिजे का, नाही. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट. दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट. मग आपण म्हणू शकतो काय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूंचं आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग आता बघा S1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, S1. कारण की स्क्वेअर निघून जाईल ना, स्क्वेअर रूट घेतो म्हटलं स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे ह्या बाजूने काय राहणार आहे फक्त आपला S1. ओके. 12च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 12. का, एक लक्ष द्या, 12चा स्क्वेअर किती असणार आहे बरं, 144. आणि 144चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 12. मग स्क्वेअर घेताना फक्त स्क्वेअर रूट घेताना फक्त स्क्वेअर काढून टाका, डायरेक्ट उत्तर 12 आहे ना, काय प्रॉब्लेम नाही ना. जसं आपण इथं केलं तसंच इथं पण होणार आहे. अलग लक्षात. मग 12च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 12 इंटू 225चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 225. कोणाचा स्क्वेअर आहे, अरे 15चा आहे ना. 15चा स्क्वेअर किती असतो, 225. मग 225चा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 15 अपॉन 81. कोणाचा स्क्वेअर आहे, 9. मग त्याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 9 येणार आहेत. बरोबर. आता डिवाइड होत असेल तर डिवाइड करू आपण. कशाने डिवाइड होऊ शकतं बरं, इथं 3ने. 3 3 जा 9 आणि 3 4 जा 3 1 जा 3 आणि 3 5 जा 50. डिनॉमिनेटरला काही राहिलंय का, नाही. न्यूमिनेटरला कोण आहे, 4 इंटू 4 इंटू 5 किती होणार आहे, 12. किती होणार आहे, 20. सॉरी काय होणार आहे, 20. आणि इक्वल किती येणार आहे, S1. बट याला युनिट काय दिलं होतं बरं आपल्याला, सेंटीमीटर. मग हे सुद्धा युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर. म्हणून आपण म्हणू शकतो काय, इथं लिहितो वाटलं सर, S1 = 20 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 20 सेंटीमीटर येणार आहे. अलग लक्षात. आता आपल्याला बघायचं एक्झाम्पल नंबर 6. तुमच्या समोर एक्झाम्पल लिहू नका, नंतर लिहा वाटलं सर. एक्झाम्पल 6 काय सांगतं बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल काय दिलं आहे, DEF. म्हणजे याचा अर्थ 2 ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत. आर इक्विव्हॅलंट ट्रायंगल्स. इक्विव्हॅलंट ट्रायंगल्स म्हणजे काय रे, आर इक्विव्हॅलंट ट्रायंगल्स. इक्विलॅटरलचा अर्थ असतो इक्वल. पण ज्या ट्रायंगल्समध्ये 2 अँगल इक्वल असतात, ज्या ट्रायंगल्समध्ये 2 अँगल इक्वल असतात त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतात. ओके. पुढं काय आपण बघू. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC रेशो एरिया ऑफ ट्रायंगल DEF = 1:2 and AB = 4, फाइंड DE. म्हणजे आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले आणि ते दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल दिलेले. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण बोललो होतो, 2 ट्रायंगल सिमिलर असेल तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR = काय, साईडचा रेशो अपॉन साईडचा रेशो. हा फॉर्म्युला आपण, हा स्क्वेअर, हे कधी आपण यूज करू शकतो, ज्यावेळेस 2 ट्रायंगल सिमिलर असेल तेव्हा. पण याच्यामध्ये 2 ट्रायंगल सिमिलर आहे असं म्हटलेलं आहे का, कुठं नाही आहे. म्हणजे आपल्याला पहिलं टार्गेट काय असणार आहे एक्झाम्पलमध्ये, ते 2 सिमिलर आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. आणि ते सिमिलर दाखवल्यानंतरच आपण फॉर्म्युला मांडून मग एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा, मी वाटलं असं डायग्राम काढून देतो. आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले, बरोबर. हा एक ट्रायंगल दिला आहे, सपोज याचं नाव आहे AB अँड C. आणि दुसरा एक ट्रायंगल दिला आहे, काय नाव दिलं आहे बरं त्याचं, आलं PQ, सॉरी काय म्हटलंय, DEF आहे का, सॉरी. आपल्याला पहिला ट्रायंगल दिलाय ABC आणि दुसरा काय दिला आपल्याला, DEF. हे 2 ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. आणि हे दोन्ही ट्रायंगल कसे बरं, आपल्याला काय म्हटलंय, आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल काय म्हटलंय, इक्विव्हॅलंट म्हटलेलं आहे. काय म्हटलं, इक्विव्हॅलंट. मग इक्विव्हॅलंटचा अर्थ काय असतो, ज्या ट्रायंगलचे 2 अँगल सिमिलर असतात, सेम असतात,
त्याला आपण इक्विलॅटरल असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हा झाला, बहुतेक हा ए आणि हा डी, हा बी आणि हा ई, हे दोन काय असणार आहे, इक्वल. म्हणून याला इक्विलॅटरल म्हटलं ना. इक्विलॅटरलचा अर्थ काय, दिलेल्या दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल कशा असतात, इक्वल. म्हणजे बहुतेक असं दिलेलं असणार आहे, बरोबर ना. मग आता आपण म्हणू इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे पहिला, ए बी सी, अँड ट्रायंगल कोणता आहे, डी ई एफ. ह्या दोन ट्रायंगलमध्ये हे अजून आपल्याकडे सिमिलर आहे का नाही अजून आपल्याला माहीत नाही आहे. आणि जोपर्यंत सिमिलर आहे हे कळत नाही तोपर्यंत आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा एरियाचा आपण फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग आता बघा, ह्या दोन ट्रायंगलमध्ये एक गोष्ट तर कन्फर्म झालेली आहे, कोणती बरं, अँगल ए आणि अँगल काय बरं, डी इक्वल आहे, म्हणजे कॉन्करंट आहे. म्हणजे आपण हे काय म्हणू शकतो, अँगल ए इज कॉन्करंट टू अँगल काय असणार आहे, डी. आणि अँगल बी इज कॉन्करंट टू अँगल काय असणार आहे बरं, ए. हे दोन्ही पण कसे असणार आहे बरं, जनरली हे दोघं पण 60 डिग्री असतात. किती डिग्री असतात, 60. दोन्ही सेम आहे, दोघं पण काय असतात, इच. म्हणजे जनरली हा 60 असतो, हा 60 असतो, असे असतात जनरली. इच अँगल 60 डिग्री. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही पण काय असणार आहे बरं, कॉन्करंट आहेत. आणि जर दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल जर सेम असेल तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात का, असतात. कोणत्या टेस्टने, अँगल टेस्टने. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ आर सिमिलर. बिकॉज कोणत्या टेस्टने सिमिलर आहे, अँगल टेस्ट. कारण की दोन अँगल सेम आहे ना, म्हणून हे कशाने झालं, बाय अँगल टेस्ट. आता दोन काय झाले, सिमिलर. आणि जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो बरं, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आपण व्हॅल्यू पण टाकू शकतो, बरोबर ना. मग हे झाले आपले सिमिलर. मग आता आपलं रेग्युलर फॉर्म्युला यूज करायचं. काय करायचं आपल्याला, रेग्युलर